नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत झणझणीत शेंगदाण्याची आमटी. ही आमटी खायला खूप टेस्टी वाटते, बनवायला खूप सोपी आहे. आपल्या घरी जर भाजीला काही नसेल तर तुम्ही शेंगदाण्याची आमटी करू शकता. ही आमटी तुम्ही पोळी, भाकरी, पुरी, पराठा किंवा भाताबरोबर खाऊ शकता. करायला एकदम सोपी. भाजी नसल्यास पर्याय तर तुम्ही ही शेंगदाण्याची आमटी नक्की करून बघा. तर चला ही शेंगदाण्याची आमटी कशी करायची हे बघूया. शेंगदाण्याची आमटी करण्याकरता इथे आपल्याला शेंगदाणे लागणार आहे. शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे खरपूस. याला डाग पडेपर्यंत मी छान खरपूस शेंगदाणे भाजून घेते. इथे बघू शकता तुम्ही आपले शेंगदाणे छान खरपूस भाजले गेलेले आहे. याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे थंड होण्याकरता. मी गॅस बंद केलेला आहे. इथे हे शेंगदाणे आपण थंड होण्याकरता प्लेटमध्ये काढून घेतले आहे. याला आपण आता थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. इथे आपण शेंगदाण्याचे सालं काढून घेतले आहे, जेवढे निघेल तेवढे, आणि थोडेसे आपण खोबऱ्याचे कापही घेतले आहे. याला आता आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला फोडणी करता काही साहित्य लागणार आहे. कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा आणि टमाटर. आणि इथे आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे. इथे आपली अद्रक लसूणची पेस्ट तयार झालेली आहे. इथे आपण मिक्सरच्या पॉटमध्ये भाजलेले शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप याला आपल्याला बारीक दळून घ्यायचं आहे. इथे आपण मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि खोबरं बारीक दळून घेतलेलं आहे. आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. इथे आपण गॅसवर आमटीसाठी पाणी गरम करायला ठेवलेले आहे. गरम पाणीच वापरायचं आहे आपल्याला. आपलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे. आपलं आमटीचं सगळं साहित्य रेडी आहे. इथे आपण फोडणी देणार आहोत. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. आपलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं मोहरी दोन्ही छान फुलू द्यायचं आपल्याला. इथे आपलं जिरं मोहरी फुललं की त्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ताही झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. इथे आपण बारीक चिरलेला कांदा घातला आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे. याचा कलर बदलेपर्यंत, याचा कच्चेपणा जातपर्यंत याला आपल्याला छान होऊ द्यायचं आहे. इथे आपला कांदासुद्धा झालेला आहे. बघू शकता तुम्ही, याला ब्राऊन कलर आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत यालाही 2-3 मिनटं छान होऊ द्यायचं आहे. मी छान 2-3 मिनटं परतवून घेते, याला छान होऊ देते. इथे आपलं आलं लसूण कांदा सगळं छान परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे. तर यामध्ये अगोदर मी हळद घालत आहे. तिखट घालायचं आपल्याला, तुमच्या आवडीप्रमाणे इथे तिखट घालू शकता. आणि यामध्ये आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला टमाटर घालून घ्यायचे आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहे. आपण टमाटर घातले की यामध्ये आपल्याला यावर टमाटर लवकर शिजले पाहिजे म्हणून चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. इथे मी चवीकरता मीठ घातलं आहे. हे आपलं छान 1 मिनटं परतून घ्यायचं आहे. इथे आपले 1 मिनटं झाले आहे मसाले परतून. आता यामध्ये आपल्याला बारीक करून घेतलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहे. इथे मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला 1-2 मिनटं.
छान या मसाल्यामध्ये होऊ द्यायचं आपल्याला 1-2 मिनटं. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. इथे मी गरम पाणी घालत आहे. आणि यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे पाणी घातल्यावर गॅस मोठा केला आहे मी. इथे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे. आमटी ही पातळच असते. आता याला छान उकळी आणून घ्यायची आहे मोठ्या गॅसवर. पहिल्यांदा आपली उकळी आली की त्यानंतर याला आपल्याला कमी करून घ्यायचा आहे गॅस आणि याला छान उकळू द्यायचं आहे. इथे मी लो टू मिडियम गॅसवर झाकण ठेवून शिजू दिलं होतं. आता याला एकदा छान हलवून घ्यायचं आहे आणि याला अजून काही वेळ शिजवून घ्यायचं आहे. मी काही वेळ अजून शिजवून घेते. अशा तऱ्हेने तयार झालेली आपली झणझणीत शेंगदाण्याची आमटी. ही आमटी तुम्ही पोळी, भाकरी, पुरी यासोबत खाऊ शकता. मी भात, पोळी यासोबत सर्व केलेली आहे. आणि तुम्हाला जर माझा शेंगदाण्याची आमटीचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.